मांडव टाकून झाल्यावर ही पंचमंडळी का जमली असेल ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार भाऊ आणि बहिणींनो, ही स्वयंपाकाची तयारी आणि संबळ बघून तुम्हाला कळत असेल की इथे लग्नाचा कार्यक्रम आहे असं. चला मग पहिले मांडवापासून सुरुवात करूया. नवरीच्या मामाने उंबराची बेळ आणली, तिचं पूजन करून मांडवातील 4 खांबापैकी महत्वाचं स्थान देऊन मांडवाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर मांडव बांधत होते तोपर्यंत आम्ही आलेल्या पाहुणे मंडळींसाठी पोहे बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात केली. गरम तेलात कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकला. तो भाजून होईपर्यंत प्रशांत भाऊने पाण्यात भिजवलेल्या पोह्यांना हळद लावून मस्तपैकी मिक्स करून घेतली आणि कढईत पोहे टाकून वाफेवर शिजवायला ठेवले. तेवढ्यात मांडवासाठी लागणारे डाळे गावकरी मंडळी वाजत गाजत घेऊन आले. मग संपूर्ण आणलेले डाळे मांडवावर टाकून मांडवाचा कार्यक्रम पार पाडला आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना पोहे वाटप करून स्वतः वाढपी मंडळींनी पोह्यांचा आस्वाद घेतला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. अरे थांबा थांबा, साखरपुडा पण आजच आहे ना भाऊ. नवरदेवाचं वराड पण आलं आणि पंचमंडळींनी लगेच साखरपुडा कार्यक्रम सुरू केला. नवरी व नवरदेवाच्या वडिलांना उभं करून एकमेकांना गुळाचा खडा देऊन भेट करून घ्यायला सांगितली. त्यानंतर नवरीने नवरदेवाला पाणी दिले. मग साखरपुडा कार्यक्रम पार पडला आणि आलेली पाहुणे मंडळी जेवणाला बसली. चला मग मंडळी, तुम्हाला पुढचा कार्यक्रम बघायचा असेल तर लाईक करून आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.